कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कंत्राटात अनियमिततेच्या आरोपानंतर प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिलेत। महासभेत भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी हा मुद्दा उपस्थित करत कथित गैरप्रकार उघड केलाय। म्हात्रे यांनी संबंधित संस्थेकडून आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला असून एका डॉक्टरने महापालिका आणि कंत्राटदार दोन्हीकडून पगार घेतल्याचा दावा केलाय। तसंच मुदतवाढ नसतानाही काम दाखवून निधी उचलल्याचाही आरोप आहे। या प्रकरणाची दखल घेत महापौर हर्षाली चौधरी यांनी आयुक्तांना सखोल चौकशीचे आदेश दिलेत। प्रशासनाने पारदर्शकतेसाठी कठोर कारवाईचे संकेत दिलेत। लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे। भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये आज महासभेमध्ये विषय घेण्यात आला होता। अतिशय गंभीर विषय भटक्या कुत्र्यांचा आहे। बऱ्याचशा लहान मुलांना कुत्र्याचा चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आज सभागृहामध्ये याची सविस्तर चर्चा झाली आणि काही लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिलेले आहेत। मी प्रशासनाचे आणि महापौरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा विषय सभागृहात मांडला। ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवन रक्षा ॲनिमल वेलफेअर जी संस्था आहे ट्रस्ट, तिच्या मार्फत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचारावरती आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भविष्य काळामध्ये कुत्र्यांची संख्या कशा पद्धतीने कमी होईल याच्यासाठी एक मास वॅक्सिनेशन मोहीम कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रामध्ये लागू होणार आहे। भ्रष्टाचार एका डॉक्टरचं एका वेटरनिटी डॉक्टरचं आमच्या महापालिकेच्या मस्टरवर पण नाव आहे, तो महापालिकेतनं पण पगार घेत होता आणि तो जीवन रक्षा संस्थेच्या नावावर पण पगार घेत होता। त्याचबरोबर या संस्थेने जेव्हा यांना मुदतवाढ दिली नसताना पुढचे 3 महिने काम केलं आणि त्याच्यासाठी 30 लाख रुपये महापालिकेकडनं त्यांनी वसूल केलेत। असा विविध प्रकारचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे आणि ते प्रशासनाला पुरावे दिलेत आणि त्याच्यावरती कडक कारवाई होईल। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त वावर दिसून येतोय। शेतकरी नामदेव चोपडे यांच्या शेतात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 2 बिबट्यांचं स्पष्ट दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी प्रथम बिबट्याचं दर्शन झालं होतं। याची माहिती वन विभागाला देऊनही अद्याप बिबट्यांना पकडण्यात यश आलेलं नाही। सध्या हे बिबटे मका पिकात लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जाते। भीतीमुळे शेतकऱ्यांना फटाके फोडत शेतात जावं लागतंय। मजूर मिळणंही कठीण झालंय। वन विभागानं तातडीनं ठोस कारवाई करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। माझं नाव नामदेव गोकुल चोपडे, राहणार घाटपुरी। घाटपुरी शिवारात माझे शेत आहे। गट नंबर 25 मध्ये दिनांक 27/2/2026 रोजी मला शेतामध्ये काम करत असताना बिबट्या दिसला होता। त्या दिवसाला आम्ही फॉरेस्ट ऑफिसला कळवले आणि त्या दिवशी प्रशासन, वन विभाग आणि तहसीलदार साहेब सर्व त्या दिवशी शेतामध्ये आल्यानंतर त्यांनी बिबट्याला पकडण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत आणि बिबटे त्या दिवसापासून शेताच्या आजूबाजूला फिरत होते। पण आज दिनांक 16/3/2026 रोजी बाजूच्या वस्तीमध्ये बिबटे दिसले, ही माहिती मला कळाली आणि मग मी शेतामध्ये आल्यानंतर माझ्या शेतामध्ये मी मागील घटनेनुसार सोलर कॅमेरा विकत आणून तो लावला। सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आपल्या शेतात काय काय घडामोडी होतात ते आपल्याला कळल्या पाहिजे, त्याच्यासाठी मी CCTV कॅमेरा लावला आणि तो शेतामध्ये आल्यानंतर कॅमेरा चेक केला तर कॅमेरामध्ये 2 बिबट सकाळी 5:15च्या दरम्यान कॅमेऱ्याने शूट केले आणि त्याच्यावरून असं कळते की ते बिबटे आतमध्ये शिरले आणि त्यांचे आल्याची एंट्री आहे पण बाहेर गेले याची एंट्री नाही आहे अशी माहिती वन विभागाला दिली। अशी माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी इथं आले आणि त्यांनी पूर्ण तपासणी केलेली आहे आणि पूर्ण त्यांना परिसर पाहिला। आणि काय मागणी आहे तुमची? मागणी हेच आहे की बाबा जसं रोज आम्हाला शेतामध्ये यावं लागते, बिबट्याच्या त्रासामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतात काम करण्याकरता मजूर येत नाहीत आणि मी स्वतः शेतामध्ये येतो, स्वतः काम करतो, तर काही कशाचा आवाज कधी आला तर जीवाला भीती वाटते की बाबा बिबट्या तर आला नाही आणि ही जास्ती किती दिवस चालावं। माझी एक प्रशासनाला मागणी आहे, विनंती आहे की बाबा या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, जेणेकरून शेतीचे जे कामं आहेत
ती व्यवस्थितपणे आम्हाला करता येतील.